Next principle, stability of tenure. So stability of tenure means employees should not be moved frequently from one job to another. Stability इतका वर्ड लक्षात ठेवा. तो हेनरी फियोन काय सांगतायत की एम्प्लॉईजला तुम्ही एक स्टेबल जॉब द्या. दॅट मीन्स एम्प्लॉईज आर सॅटिस्फाय. एम्प्लॉई जर सॅटिस्फाय झाला तर ऑब्विसली तो काय करेल, त्याचा 100% त्याच्या कामामध्ये देईल आणि नक्कीच तुमच्या ऑर्गनायझेशनचे जे काही गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत ती इझिली अचीव होऊ शकते. So stability of tenure means employees should not be moved frequently from one job to another job or one position to another position. So once they are appointed, their services should be served and time is required for our employees to get used on new work, money spent on training. So याच्यापेक्षा कीवर्ड लक्षात ठेवा, नॉट मूव फ्रिक्वेंटली वन जॉब टू अनदर जॉब. अजून काय सांगतायत इथे, तर व्हेन वी अपॉइंट न्यू एम्प्लॉईज दॅट टाइम प्रोव्हाइड ट्रेनिंग अँड फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज. जसं आपल्याला माहिती आहे की कोणताच एम्प्लॉईज किंवा कोणताच कॅन्डिडेट हा परफेक्ट असतो का जॉबसाठी, नाही. तर आपण त्याला आधी काय केलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे. म्हणजेच त्याला काय करा, ट्रेनिंग द्या. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेंटली त्याला मूव्ह करायची गरज नाही. आपण त्याला एक स्टेबल जॉब काय करू शकतो, ऑफर करू शकतो. लक्षात आलं. देन स्टॅबिलिटी ऑफ जॉब क्रिएट टीम स्पिरिट. आता स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर मुळे काय होणार आहे, तर टीम स्पिरिट हे क्रिएट होऊ शकते अँड अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग वर्कर. अजून काय होणार आहे, तर एक बिलॉंगिंगनेस असेल किंवा एक ट्रस्ट असेल, देन फ्रेंडशिप असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअरचाच काय असणार आहे, तर रिझल्ट असतील. देन अल्टिमेटली इन्क्रीज द क्वालिटी ॲज वेल ॲज क्वांटिटी इन द वर्क. आणि त्याचबरोबर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही सुद्धा काय होऊ शकतात, तर मेंटेन होऊ शकतात बिकॉज ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. क्लियर पॉइंट लक्षात आला. ओके, राईट डाऊन. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर मीन्स employees should not be moved frequently from one job to another job, from one job to another job. Stability of job create team spirit. हा लास्ट पॅरा घेतला तरी चालेल. स्टॅबिलिटी ऑफ जॉब क्रिएट टीम स्पिरिट and a sense of belongingness among workers. Sense of belongingness among workers. As the result, increase the quality as well as quantity in the work or in the organization. Increase quality and quantity in the organization. Keyword लक्षात आला. Stability of tenure means provide stable job to the employee or should not frequently move from one job to another job. That's it. Clear? अरे हो नाही हो, व्हेरी गुड. चला पुढे. स्कॅलर चेन. स्कॅलर चेन चेन कशी असते, अशी ठेवली तर अशी सरळ येईल, अशी ठेवली तर सरळ अशी चेन, राईट. So, according to Henry Fayol, scalar chain means follow authority and responsibility from top to bottom. Simple as that. आता इथे फिओल काय सांगतायत, तर जनरली प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये स्कॅलर चेन प्रिन्सिपल हे फॉलो केलंच जातं. टॉप लेवल मॅनेजमेंट डिसाइडेड ऑल थिंग अँड मिडल लेवल अँड लोअर लेवल मॅनेजमेंट इम्प्लिमेंट ते, राईट. म्हणजे ज्या काही पॉलिसी वगैरे प्रिपेअर करण्याचं काम आहे ते कोण करतं, टॉप लेवल मॅनेजमेंट प्रिपेअर करेल आणि मिडल लेवल आणि लोअर लेवल त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. तर हेनरी फिओलना हे माहितीये, म्हणजे ते सांगतात हे असलंच पाहिजे. बरं अजून काय असलं पाहिजे त्याचबरोबर,
तर अकॉर्डिंग टू हेनरी फ्युअल सेड समटाइम्स स्कॅलर चेन इज नॉट पॉसिबल. काही वेळेस स्कॅलर चेन पॉसिबल नाही होते. जसं आपल्याला माहिती आहे की आपलं खूपच अर्जंट काम आहे आणि आपण आपल्या टीचर्सना नाही भेटू शकत. आपण कुठे जातो? डिरेक्टली प्रिन्सिपल सरांकडे. असं कधीतरी होतं ना की नाही माझं जे काम आहे ना ते सरच करू शकतो, मला आधी सरांशी बोलणं गरजेचं. तर तुम्ही सरांकडे जाता? मी जातच नाही, है ना. आम्ही बिलकुलच जात नाही. जायची गरज असेल तरी आम्ही जात नाही. असं होतं की नाही आपल्याला खूप अर्जंट काय आहे, आपला एखादा टास्क आहे आणि त्यावेळी हायर अथॉरिटी सोबत बोलणं गरजेचं आहे. त्यावेळी हेनरी फ्युअल काय सांगतायत, एक गँग प्लॅन, फ्रँक नव्हे, गँग प्लॅन हे एक मेथड आहे. ही मेथड तुम्ही काय करा तर यूज करा. तर गँग प्लॅन म्हणजे काय? तर गँग प्लॅन मीन्स इट इज द टेम्पररी अरेंजमेंट बिटवीन टू डिफरंट डिपार्टमेंट फॉर अ क्विक कम्युनिकेशन. की तुम्हाला क्विक कम्युनिकेशन करायचं आहे तेव्हा ही चेन नका फॉलो करू. तुम्ही काय करा, इझिली दुसऱ्या डिपार्टमेंट कडे जा आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा. आधी आपल्याला सांगायचं आहे स्कॅलर चेन म्हणजे काय, आणि स्कॅलर चेन नाही पॉसिबल करता आली तर आपल्याला काय यूज करायचे, गँग प्लॅंक मेथड. अशा पद्धतीने हेनरी फ्युअलने स्कॅलर चेन प्रिन्सिपल एक्सप्लेन केली. इज इट क्लिअर? स्कॅलर चेन म्हणजे काय सांगायचंय? स्कॅलर चेन मीन्स authority and responsibility follow from top to bottom, but it is not possible in all situations. सेकंड सेंटेन्स मध्ये लिहायचं. आणि थर्ड मध्ये सांगायचे therefore according to हेनरी फ्युअल यूज गॅग प्लॅंक मेथड. खूप झालं ना, लक्षात नाही राहिलं. क्लिअर? स्कॅलर चेन मीन्स, स्कॅलर चेन मीन्स authority and responsibility follow, authority and responsibility follow from top to bottom, from top to bottom. नेक्स्ट सेंटेन्स ला घ्या. स्कॅलर चेन इट इज नॉट पॉसिबल इन ऑल सिच्युएशन. सेकंड मध्ये घेतलं तरी चालेल. इट इज नॉट पॉसिबल, इट इज दॅट मीन्स स्कॅलर चेन. स्कॅलर चेन इट इज नॉट पॉसिबल इन ऑल सिच्युएशन. नॉट पॉसिबल इन ऑल सिच्युएशन. मग थर्ड मध्ये घ्या. therefore हेनरी फ्युअल सजेस्ट गँग प्लॅंक मेथड, गँग प्लॅंक मेथड. मग नेक्स्ट सेंटेन्स ला घ्या. गँग प्लॅंक म्हणजे काय? गँग प्लॅंक मीन्स, gang plank means it is temporary arrangement between, it is temporary arrangement between two different point, two different point for easily and quickly communication, for easily and quickly communication. टू डिफरंट पॉइंट जे सांगितलेले आहेत. तर इथे ना एक छोटासा पिरामिड तयार करा. एक पिरामिड तयार करा. तर इथे तुम्हाला काय करायचंय, ए बी कडे एक, बी सी कडे एक, सी डी कडे एक, हा असा काय होईल पिरामिड फॉलो. ओके. देन इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, टू डिफरंट पॉइंटला तुम्ही इझिली कम्युनिकेट करू. कारण ह्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोट मध्ये. शॉर्ट नोटला स्कॅलरचे सेपरेट विचारला गेला तर हा पिरामिड एक तिथे ऍड करा. क्लिअर? टू डिफरंट पॉइंटला आपण इझिली काय करू शकतो, म्हणजे बी सी कडे न जाता तो डायरेक्टली एफ कडे येऊन कम्युनिकेट करू शकतो. देन सी
डी कडे न जाता डायरेक्टली तो जी कडे जाऊन काय करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. क्लिअर पॉइंट लक्षात आला का? नेक्स्ट प्रिन्सिपल, सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. Subordination of individual interest to general interest. आता इथे आपण काय सांगतोय बघा, सबऑर्डिनेशन फॉर इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट म्हणजे अकॉर्डिंग टू फिअर. फिअर काय सांगते, तुम्ही आधी स्वतःला महत्व नका देऊ. आधी तुमच्यासाठी काय महत्वाचं असलं पाहिजे, इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, तुमची टीम महत्वाची असली पाहिजे. त्याच्यासाठी जर तुम्ही चक दे इंडिया मूवी बघितलंय का कोणी? तुमच्या जनरेशनचा पार्ट नाही आहे ना, आमच्या जनरेशनचा पार्ट फक्त रील आहे. काही मूवीज मधून आपल्याला छान काहीतरी शिकण्यासारखं असतं. कधी टाइम मिळाला तर बघा चक दे इंडिया, छान मूवीज. तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की प्रत्येक स्टेटचा कॅन्डिडेट काय करत असतो, स्वतःला इंट्रोड्यूस करत असतो आणि तो स्वतःचं नाव आणि आपल्या स्टेटचं नाव सांगत असतो. तर शाहरुख खान त्यांना काय करत असतो, आउट करत असतो की नाही, असं नाही चालत. मग एक कॅन्डिडेट असते, ती इंट्रो कशी देते, स्वतःचा इंट्रो आणि डिरेक्टली इंडिया, म्हणजे ती इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे. कारण एक कॉम्पिटिशन असते हॉकीची, त्याच्यामध्ये हे सगळ्या वेगवेगळ्या स्टेटचे कॅन्डिडेट पार्टिसिपेट करत असतात, बेस्ट जे असतात ते, आणि त्यांची टीम इंडियाला रिप्रेझेंट करणार असते. मग तुम्ही तुमच्या स्टेटचं न नाव सांगता तुम्हाला कोणाचं नाव रिप्रेझेंट करायचंय, इंडियाचं. आणि मग त्या स्टुडंटला तो सांगतो की हा अशा पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, तर इंट्रो दिला पाहिजे, अशा पद्धतीचा एक तो सीन आहे. तर इथे तोच एक रिलेट करा. इथे हेनरी फ्युअल काय सांगताय की तुम्ही स्वतःला न महत्व देता आधी तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनला महत्व दिलं पाहिजे, तुमच्या ग्रुपला महत्व दिलं पाहिजे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सॅक्रिफाईस एखादी गोष्ट करायची झाली तर ती करताही आली पाहिजे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी. दॅट मीन्स सबऑर्डिनेट should subordinate of individual interest to general interest. इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट पासून तुम्ही जनरल इंटरेस्ट कडे शिफ्ट झाला पाहिजे. क्लिअर, असे कॉन्सेप्ट. बरेच वेळी स्टुडंटना ह्या पॉइंट मध्ये कन्फ्युजन होतं. कॉन्सेप्ट लक्षात आले का मी काय सांगितलं तुम्हाला आता? अँड ऑर्गनायझेशन इज मच बिगर दॅन इंडिव्हिज्युअल. ऑब्विसली इंडिव्हिज्युअल पेक्षा ऑर्गनायझेशन काय असणार आहे, बिगर असणार आहे. As far as possible, reconciliation should be achieved between individual and group interest. But आपल्याला माहिती आहे की ऑर्गनायझेशनचं जी सक्सेस आहे ते कोणामुळे असणार आहे, ते काय इंडिव्हिज्युअल मुळे असेल किंवा ग्रुप मुळे असणार आहे. बट इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट, इंडिव्हिज्युअल मस्ट सॅक्रिफाईस फॉर बिगर इंटरेस्ट. आणि जेव्हा एखाद्या सपोज एखादी अचिव्हमेंट करायची आहे आणि तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, अपॉर्च्युनिटी अशी आहे की त्या अपॉर्च्युनिटी मधून तुमचं सुद्धा सक्सेस होऊ शकतं, तुम्हालाही सक्सेस मिळू शकतं आणि ऑर्गनायझेशनचं सुद्धा सक्सेस होऊ शकतं. तर अशामध्ये तुम्ही ऑर्गनायझेशनचं सक्सेस जास्त कशामध्ये आहे असा ऑप्शन काय करा, तर चॉईस करा. अशा पद्धतीने हेनरी फ्युअलने इथे सांगितलेलं आहे. इन ऑर्डर टू अचीव दिस ॲटिट्यूड, एम्प्लॉई शुड बी ऑनेस्ट अँड सिन्सिअर. आता ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच पॉसिबल होतात का? सगळेच ह्या ॲटिट्यूडचे असतात का? प्रत्येक जण बेसिकली काय असतो की आधी माझा इंटरेस्ट काय झाला पाहिजे, तर फुलफिल झाला पाहिजे किंवा माझ्या नीड कम्प्लीट झाल्या पाहिजेत. जनरली सगळेच आपण काय असतो, सेल्फिश. ऑब्विसली सगळ्यांकडे असतोच ना हा पॉइंट की आधी आपण आपल्या नीड फुलफिल करतो, मी त्या गोष्टीवरतीच आपण काय असतो, त्याच्याच भोवती असतो. पण हेनरी फ्युअल सांगतायत असं न करता तुम्ही ऑर्गनायझेशनला आधी प्रायोरिटी द्या. ऑब्विसली ऑर्गनायझेशनचं जेव्हा सक्सेस होईल तेव्हा ऑर्गनायझेशन तुम्हाला रिटर्न काहीतरी देईलच. लक्षात येतं? कंप्लीट करा. अकॉर्डिंग टू हेनरी फ्युअल, चेंज करायचंय, ऍज इट इज घ्यायचंय. बघा रीड करा. An organization is much bigger than individual. As far as possible, reconciliation should be achieved between individual and group interest. एक सिंपल सेंटेन्स मध्ये मेन्शन करा. Subordination of individual interest to general interest means
Subordinate, firstly preference on organization, then individual. Subordinate, first of all, firstly preference on organization. Firstly preference, organization ला preference देते. हा कीवर्ड आहे. फर्स्टली प्रेफरन्स टू दी ऑर्गनायझेशन. तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये लिहायचं असेल तर लिहा, फक्त मिनिंग क्लिअर होईल. सबऑर्डिनेट, फर्स्टली प्रेफरन्स टू दी ऑर्गनायझेशन, देन इंडिव्हिज्युअल, आणि त्याच्यानंतर ते इंडिव्हिज्युअलला इम्पॉर्टंट. क्लिअर? हा त्याचा कीवर्ड आहे. नाही लक्षात आला? कोणाकोणाला लक्षात आलेला नाहीये? नाही लक्षात आला? दोनच? बाकी सगळ्यांना लक्षात आला? त्यांना वाटलं काय बहुतेक सगळ्यांनाच लक्षात नाही आलेलं आहे. काय नाही लक्षात आलं? परत सांग, सेंटेन्स हवे. सबऑर्डिनेट काय लिहिलंस तो दिसा? ॲज इट इज पहिलं सेंटेन्स की सबऑर्डिनेट ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट मीन्स subordinate, firstly preference to the organization, firstly preference to the organization, then individual, बस. मग अजून काही वाढवायचं असेल तर दिस इज बेस्ड ऑन एम्प्लॉई सिन्सिअरिटी, ऑनेस्टी, ॲटिट्यूड, याच्यावरती ते बेसिस. 4 सेंटेन्स. ओके. नेक्स्ट, स्पिरिट दी कॉर. स्पिरिट दी कॉर as like initiative, त्याच प्रिन्सिपल सारखं ऑलमोस्ट हे प्रिन्सिपल असेल. स्पिरिट, स्पिरिट वर्ड कॉमन आहे. स्पिरिट, स्पिरिट म्हणू नका, स्पिरिट मध्ये. हा, स्पिरिट दी कॉर. सो इट रेफर्स टू टीम स्पिरिट. टीम मध्ये तुम्ही जास्त काम केलं पाहिजे, टीम स्पिरिटला तुम्ही इम्पॉर्टन्स दिले पाहिजे. लाईक टू इन्स्पायर वर्कर टू वर्क हार्डर, interest to undertaking in the long run, the manager should infuse team spirit and belongingness. Spirit the corps follow, steps should be undertaken, proper coordination. They should be encouraged to develop informal relationship among themselves. Therefore, employees should be rewarded. So simply काय सांगायचे आपल्याला या प्रिन्सिपल मध्ये? स्पिरिट दी कॉर्प मीन्स वर्क कंप्लीटेड इन ग्रुप. तुम्ही तुमचा जो टास्क आहे तो ग्रुप मध्ये कंप्लीट करा. ते ग्रुप मध्ये कंप्लीट करताय तर त्यांना काय करा, तुम्ही रिवॉर्ड करा. प्रत्येकाने छान काम केलं पाहिजे. टीम जसं म्हणतो ना आपण, एखादा टीम छान काम करते. जसं तुम्ही एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण NSS मधलं एक्झाम्पल देऊ शकतो. सो NSS जेव्हा कॅम्प जातो आणि जो बेस्ट ग्रुप म्हणून त्यांना काय केले जातात, तर इथे आपण बक्षीस देतो प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी. तो टीम स्पिरिट मध्ये हेच सांगितलं जातं की काय करा, तुम्ही एखादा हार्ड वर्क द्या एम्प्लॉईजना आणि त्यांचे ग्रुप करा, आणि जो ग्रुप बेस्ट काम करेल त्यांना काय करा, तर रिवॉर्ड द्या. त्यांना थोडस मोटिवेट करा, त्यांना थोडीशी बक्षीस द्या. दॅट्स इट. दॅट मीन्स स्पिरिट दी कॉर. स्पिरिट, ज्या टीमकडे स्पिरिट आहे त्या टीमला तुम्ही रेकॉग्नाइज करणं महत्वाचं आहे. ओके, क्लिअर झाला का हा कॉन्सेप्ट? बघा, स्पिरिट दी कॉर्प मीन्स, कंप्लीट करा. स्पिरिट दी कॉर्प मीन्स इट रेफर्स टू टीम स्पिरिट. टीम स्पिरिट त्याचा कीवर्ड असतो. स्पिरिट दी कॉर्प मीन्स टीम स्पिरिट. Spirit the corps means it refers to team spirit. Inspire worker to work harder. Inspire worker to work harder. Manager should be encouraged to develop informal relation. Manager should be encouraged
to develop informal relation in the organization. आणि स्पिरिट दी कॉर्प मध्ये काही स्टेप फॉलो केल्या जातात, ज्यामध्ये आहे प्रॉपर कोऑर्डिनेशन, मोटिवेशन, डायरेक्शन. स्टेप्स म्हणा खाली, स्पिरिट दी कॉर्प फॉलो स्टेप प्रॉपर कोऑर्डिनेशन, मोटिवेशन, डायरेक्शन आधी घ्या, नंतर मोटिवेशन. प्रॉपर कोऑर्डिनेशन, डायरेक्शन, मोटिवेशन, मोटिवेशनच्या पुढेच रिवॉर्ड ऍड. रिवॉर्ड क्लिअर? पॉइंट लक्षात आला का? पॉइंट लक्षात आला का गर्ल्स? क्लिअर? नॉट क्लिअर? Spirit the corp means team spirit. Here, manager coordinate to employees for complete difficult task in a group. Simple as. इथे आपण काय सांगतोय तर जसं मी सांगितलं तुम्हाला, एक ना सब्जेक्ट आता नवीन इंट्रोड्यूस होतोय SY BCom ला, तो खूप हार्ड आहे, तर तुम्हाला तो कम्प्लीट करायचा. आणि त्या सब्जेक्टला ना प्रोजेक्ट असणार आहे. तर इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट न करता तुम्ही काय करा, ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करा. ज्या ग्रुपचा प्रोजेक्ट छान असेल त्या ग्रुपला आपण जास्त मार्क्स देणार. लक्षात येतं? इंडिव्हिज्युअल कराल का तुम्ही ते काम? मी विचारलं तर तुम्ही म्हणाल नको मॅडम, आपण काय करूया बेटर वे, ग्रुपमध्ये कम्प्लीट करू. सो स्पिरिट दी कॉर्प मध्ये हेच सांगितलेलं आहे की हा टास्क आहे, मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एम्प्लॉईजना त्याने काय केलं पाहिजे, तो टास्क समजावला पाहिजे. तर मॅनेजर काय सांगतोय की हा टास्क करा, पण तुम्ही इंडिव्हिज्युअली टेन्शन न घेता एक छान आपण ग्रुपमध्ये काय करू, तो टास्क कम्प्लीट करू. आणि जर टास्क तुम्ही ग्रुपमध्ये केलात तर काय होईल, एकमेकांना तुम्ही डायरेक्शन देऊ शकाल. एखाद्याने छान काम केलं तर त्याला मोटिवेट कराल, ज्याने छान काम केलंय त्याला रिवॉर्ड एखादा देऊ शकतो. लक्षात येतंय? म्हणून स्पिरिट दी कॉर्प प्रिन्सिपल यूज करा, असं कोण सांगते आपल्याला? हेनरी फ्योल सांगते. क्लिअर झाली का कॉन्सेप्ट? स्पिरिट दी कॉर्प, टीम स्पिरिट. हियर हेनरी फ्योल फोकस ऑन टीम स्पिरिट, दॅट्स इट. इतकाच वर्ड लक्षात ठेव. चला लास्ट घ्या, लास्ट आहे ना. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. Centralization and decentralization. Centralization means concentration of authority at the top level. सेंटरला कोण बसले? सगळे टॉप लेवल मॅनेजर आहे. तर सेंट्रलायझेशन मध्ये काय केलं जातं, जी अथॉरिटी, जी पॉवर आहे ती फक्त टॉप लेवल कडे असते. ते सगळ्यांना काय सांगते, काम सांगते. बट ऑल थिंग डिसाइडेड बाय टॉप लेवल मॅनेजमेंट इन सेंट्रलायझेशन कॉन्सेप्ट. ह्या दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, पण एका प्रिन्सिपल मध्ये ऍड केली. सो फर्स्टली क्लिअर करा व्हॉट इज मीन बाय सेंट्रलायझेशन अँड व्हॉट इज मीन बाय डिसेंट्रलायझेशन. ओके, सो सेंट्रलायझेशन मीन्स काय सांगितलं, अथॉरिटी, or centralization means concentration of authority at top level management. That means all things decided by top level management. Decision making power by top level management. That means centralization. Is it clear? Centralization. Okay. Decentralization means authority and responsibility distributed among all level of management. Decentralization means authority as well as responsibility distributed at all level of management. म्हणजे काही टॉप लेवल कडे पण आहे, काही लोअर कडे पण आहे आणि काही मिडल कडे पण आहे. म्हणजे आता लोअर लेवलला वाटलं की मला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, दे कॅन इझिली टेक डिसिजन रिगार्डिंग देअर टास्क. ते टॉप लेवलची वाट नाही बघते. दिस इज कॉल्ड डिसेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन मध्ये लोअर लेवल एम्प्लॉईजला वाटलं की मला डिसिजन घ्यायचा आहे, they cannot take decision without permission of top level. त्यांना टॉप लेवल कडे जायला लागेल, परमिशन घ्यायला लागेल आणि मगच डिसिजन हा घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. कंप्लीट करा.
Centralization means concentration of authority. Centralization means concentration of authority at the top level. At the top level. And decentralization means disposal or distribute authority at all level, such as top level, middle level and lower level. Such as top level, middle level and lower level. Here, basically centralization principle is suitable for small scale organization and decentralization principle is suitable for large scale organization. And large scale organization आहे, all decision are not taken by top level management and it is not practically possible ना की सगळ्या गोष्टीत लक्ष घालणं टॉप लेवलला नाही पॉसिबल. त्यामुळे ते काय करतात तर डिसेंट्रलाइज करतात सगळ्या गोष्टी. आणि छोटीशी ऑर्गनायझेशन आहे, टॉप लेवलला सगळीकडे लक्ष देणं पॉसिबल आहे, तेव्हा ते सेंट्रलाइज मेथड काय करतील यूज. इज इट क्लियर क्वेश्चन? ओके, फटाफट आपण कीवर्ड एकदा रिपीट करूया. फर्स्ट पॉइंट 14 प्रिन्सिपल फटाफट कीवर्ड प्रत्येकाने सांगायचं. फर्स्ट, डिव्हिजन ऑफ वर्क. Division of work means division of work into. Second, authority and responsibility. Authority is the power, responsibility means obligation of completing work. Third, unity of command means subordinate should receive order only one boss at a one time. Then fourth, unity of direction. Unity of direction means one head, one plan. Next, order means systematic arrangement between thing and people. Then next, equity. Equity means kindness, fair and justice. Next, discipline means rules, regulation, code of conduct. Next, initiative. Initiative means without asking to do. Complete task. Next, fair remuneration means provide fair remuneration to the employees on the basis of job, standard of living and position. Next, stability of tenure means follow authority and responsibility from top to bottom and sometimes use gangplank method. मी स्कॅलर थिंग सांगितलं का? कोणतं आहे आता? अच्छा, सॉरी. स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर मीन्स एम्प्लॉई शुड नॉट फ्रिक्वेंटली मूव फ्रॉम वन जॉब टू अनदर. नेक्स्ट, स्कॅलर चेंज झाला, लक्षात आलं ना? नेक्स्ट, subordinate should individual interest to general interest. So organization preference on firstly organizational interest, then individual interest. Last page, concentrate on lecture. Next, spirit the cog. काय सांगितलं आपण यामध्ये? Spirit the cog means team spirit, work distributed between team, among team. Next, centralization and decentralization. Centralization means concentration authority at top level and decentralization means disposal of authority between all. Hope so तुम्हाला क्वेश्चन क्लियर झाला असेल. ओके, थँक्यू.